वसा जनसेवेचा. खामगाव तालुक्यातील मौजे पिंपरी गावळी परिसरात अवैधरित्या बसवण्यात आलेल्या डीपीचे राजरोस उद्घाटन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकरणामागे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, संगनमत आणि राजकीय स्टंटबाजीचा खेळ असल्याचे आरोप आता उघडपणे होत आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर लाखोंची वसुली करून त्यांची फसवणूक केली जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा नियोजनांतर्गत मंजूर झालेली डीपी मूळ ठिकाणी न बसवता मूळ जागेपासून तब्बल 4 ते 5 किलोमीटर अंतरावर बसवण्यात आली. यामुळे प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांना वीज पुरवठा मिळत नसून काही निवडक लोकांनाच याचा फायदा होत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामागे वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी यांचे संगनमत असल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. स्थानिक पातळीवर स्वतःचा बडेजाव दाखवणारा शिवसेनेचा एक नेता जिल्ह्यातील एका केंद्रीय मंत्र्याच्या नावाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची स्टंटबाजी करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी हिरोगिरी करून स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान अवैध डीपी बसवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये गोळा केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्या शिवसेनेच्या नेत्याने गावकऱ्यांना भूल थापा देऊन व खोटी तक्रार करायला सांगून माजी सरपंच चेतन फोंडकर व मंत्री आकाश फोंडकर यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र कुवेरे यांच्या नावानिशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे की महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सदर आमची डीपी काढण्याचा डाव हेच रचत आहेत. वास्तविक पाहता त्या डीपीला कुठलीही त्या जागेवर मंजुरी नसताना ती डीपी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी बसवलीच कशी हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. सोबतच बेकायदेशीर कनेक्शन देऊन सामान्य शेतकऱ्यांची उघड लूट केली जात असल्याचे संताप वाढत आहे. विशेष म्हणजे सामान्य नागरिकांकडून अवैध वीज कनेक्शन आढळल्यास तत्काळ कारवाई करणारे प्रशासन या मोठ्या घोटाळ्याकडे मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात माजी सरपंच चेतन फोंडकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर थेट हल्लाबोल केला आहे. अवैध डीपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. लाखो रुपयांची वसुली करून बेकायदेशीर कनेक्शन दिले जात आहे. मग अशा प्रकारांवर MLCB कारवाई का नाही करत आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण प्रकार हा केवळ भ्रष्टाचाराचा नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाशी खेळलेला घात असल्याचे मत व्यक्त होत आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांच्या संगनमतेने आणि काही राजकीय लोकांच्या पाठबळाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत असल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि या सर्व घडामोडींमध्ये सहभागी असलेल्या राजकीय व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. तसेच अवैध डीपी तात्काळ हटवून शेतकऱ्यांना वीज पुरवठा द्यावा अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही पिंपरी गवळी गावातील गावकऱ्यांनी प्रशासनाला देण्यात आला आहे. पिंपरी गवळी येथे आकाशभाऊच्या निधीतून डीपी मंजूर झालेली होती, बगट लांडे डीपी. तर ते डीपी लवकर बसवण्यासाठी आम्ही एक तक्रार विनंती अर्ज साहेबाजवळ घेऊन गेलो होतो. नंतर आम्हाला असं माहिती पडलं की ते डीपी मंजूर झाली असून ते डीपी दुसऱ्या स्पॉटवर त्यानं बसलेली आहे. ज्या स्पॉटवर बसायची होती तिथं काही बसवलेली नाही. मग त्याचं पूर्ण सखोल माहिती घेण्यासाठी आम्ही पुन्हा गेलो होतो. तेव्हा तिथून डीपी गेलेली आहे आणि दुसऱ्या स्पॉटवर बसवलेली आहे. त्याच्यानंतर MSCBचे कर्मचाऱ्यांनाच बसवली तिथं. तिथं डीपी आमचे भगत लांडे डीपी या लोकेशन मंजूर झाले. त्यानं धरणावर काळे देशमुख या स्पॉटवर बसवली आहे आणि ते डीपीचं उद्घाटन शिवसेने तालुकाध्यक्ष यांनी केले. राजेंद्र रामदास बगे शिवसेना तालुकाध्यक्ष यांच्या हातून त्या डीपीचं उद्घाटन केलं जाईल. हा, ते गावात पूर्ण चर्चा आहे की प्रत्येकी 15,000 शेतकऱ्याजवळून असे 3 लाख रुपये गोळा करून आर्थिक व्यवहार करून ते डीपीचं उद्घाटन केलं जाईल. डीपी बसवली तिथं. आमची हीच मागणी आहे की आमची डीपी जिथं मंजूर झालेली आहे, आमदार आकाशभाऊ फोंडकर याच्या निधीतून जे डीपी मंजूर झालेली आहे त्याच ज्या लोकेशन आम्ही जी मागणी केली त्या ठिकाणी लवकर बसून देण्यात यावी. आणि उपकार्यकारी अधिकारी MSCB ग्रामीण जयस्वाल साहेब आणि शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बगे यांनी शेतकऱ्याजवळून आर्थिक व्यवहार करून जी डीपी बसवली ती कोण्या योजनेतून बसवली व कशा स्वरूपात बसली याची तात्काळ माहिती देण्यासाठी याची विचारणा केली. याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही आमची तक्रार आहे. कोणाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी? उपविभागीय अभियंता उपकार्यकारी अभियंता जयस्वाल साहेब व शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बगे
त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही आमची तक्रार आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.